महाराष्ट्रात मुसळधार पावसासोबत आणखी एक मोठं संकट कोसळणार आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। राज्यात आजही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय, तसंच वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। त्यामुळे या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हवामान ढगाळ राहणार असून अधूनमधून 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे। कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल। कोकणात देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकणात पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। सोबतच वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवलाय। जोरदार वारं वाहण्याची शक्यता आहे। विदर्भात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस पडू शकतो। मध्य महाराष्ट्रातील कोकण, सातारा, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसंच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 29 आणि 30 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज आहे।